नमस्कार मित्रांनो, मी आदर्श साळुंके तुमचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करतो। मी आहे मुंबई सेंट्रल स्टेशनवरती आणि आपण चाललो आहे द्वारकाला। तर द्वारकाला कसा मी फिरणार आहे आणि माझी सोलो ट्रिप असणार आहे। आणि सोलो ट्रिप म्हटल्यावर एकटाच प्रवास, एकटाच सर्व काही। तर मग आपली ट्रेन पण लागलेली आहे, हे बघू शकता। आपला S1 कोच आहे, त्या S1 कोचमध्ये आपला 48 नंबर अप्पर बर्थ आहे। खूप साईड बाय अप्पर बर्थ आहे, म्हणजे काही टेन्शन नाही आपल्याला। आणि तसं तर मी एकटाच ट्रॅव्हल करतो आहे, मी कोणी आलंच नाही। आपले मित्र सगळे ना लय भाव खातो आता सध्या तरी, म्हणून मग आपण एकटाच निघायचा हे केला, एकटाच निघालो। आता बघूया कसं काय प्रवास होतो आहे, काय आपण बघतो आहे, काय नाही। तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये असेच बघा कसं काय फिरतो आहे मी, काय नाही। आणि असेच माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा आणि खूप छान कमेंट करा। आणि आपण बघणारच आहोत नंतर पुढे काय बघू आपण, काय नाही। अशी 5 दिवसाची ट्रिप आहे माझी। 27ला रिटर्न आहे ह्याच गाडीने। आणि खूप तिथून बरं चालत आलो आहे मी मुंबई सेंट्रल स्टेशन, पूर्ण एंडपासून ते ह्या स्टार्टिंगपर्यंत चालतच आलो आहे। त्यामुळे काय एवढं हाईट नाही, पाऊस पण मजबूत चालू आहे, भिजलो थोडाफार, समजून घ्या। बाकी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कंटिन्यू बघा व्हिडिओ, मी कसा ट्रॅव्हल करतो आहे, काय करतो आहे, एकटा कसा करतो आहे। तसं बजेट ट्रिपमध्ये चाललो आहे, मी पण बजेट ट्रिपच करतो आहे। तर त्यामुळे नक्की बघा, मी पूर्ण व्हिडिओ आणि पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे, तर त्यासाठी नक्की बघा। थँक्यू। ते सिटिंग अरेंज चालल्यामुळे ना गर्दी आहे, तर त्यामुळे काय जायला भेटत नाही। एकच फॅमिली आहे पण एवढं काय हे नाही, त्यामुळे सिटिंग अरेंजमेंट करतात तोपर्यंत आपण बाहेर फिरूया, मुंबई सेंट्रल बघूया। पाऊस पडतो आहे मस्तपैकी, खूप छान वातावरण झालं आहे। पावसाळ्यात रेल्वे प्रवास करायचा म्हणजे खूप मजा येते, त्या अशा वेळेस तर। आणि एकटाच आहे मी, त्यामुळे अजून मजा करेन, अजून काय शिकायला भेटेल मला। त्यामुळे तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये नक्की असंच राहा, बघत राहा आणि सपोर्ट करा मला। आतमध्ये खूप हे आहे, रश चालू आहे बघा, मी दाखवतो। सिटिंग अरेंजमेंट चालले आहे ना, त्यामुळे आपण बघू शकतो सिटिंग अरेंजमेंट चालूच आहे। आपण जाऊच नक्की, बघा आपल्याला सारे मजा येणार आहे ब्लॉगमध्ये। असंच माझ्यासोबत बनून राहा आणि काय चुकत असेल काय असेल कमेंट करा, नक्की करा बिनधास्तपणे, पण पॉझिटिव्ह करा, निगेटिव्ह नाही। चला मग भेटतो आपण प्रवास चालू झाल्यावर, ट्रेन चालू झालं मी दाखवतो तुला। अवंतिका एक्सप्रेस आहे ही, आपल्या अगोदर निघणार आहे, आपल्या अगोदर डिपार्चर आहे इथं। आणि आपल्या गाडीचं 9:05चं डिपार्चर आहे, त्यामुळे 9:05चं डिपार्चर असल्यामुळे ही पहिले जाईल। बघू शकता, हे बघा अवंतिका इंदोर मुंबई सेंट्रल। आपण पण असंच चाललो आहे ब्लॉगमध्ये, बघा चला भेटू। हे आलो आहे कोचमध्ये आणि ही आपली वरची सीट आहे, बघा माझी बॅग एकदम प्रॉपर पद्धतीने मी आलेलो आहे तयारून। आता भेटूया कसं माझा प्रवास होतो, काय होतं ते सगळं नक्की दाखवून तुम्हाला। तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये असंच बनवून राहा, एकदम असं कंटिन्यू बघत राहा। आता इथे खिडक्या पण ओपन नाही गेलेत, असंच आहे सर्व। आता खिडक्या ओपन करू, थोड्या हवा यायला। बघू शकता, बॅग एकटं टाकून नाही जाऊ शकत ना, नाही तर बाहेर गेलो असतो जरा, बाहेर कोणावर विश्वास नाही ठेवू शकत आपण, एकटा ट्रॅव्हल करतो त्यामुळे कोणावर विश्वास नाही ठेवू शकत। आणि इथं सिटिंग अरेंजमेंट चालली आहे, स्पेशियस आहे, आपली महाराष्ट्रीयन फॅमिलीच आहे, मराठीच आहेत सर्व, काय टेन्शन नाही त्यामुळे। ओके, असं काय होतं आहे आणि काय नाही। चला भेटतो तुम्हाला नंतर लगेच, गाडी चालू होते की नाही त्याचे, किती वाजता। 9:05ला तर गाडी चालू झाली पाहिजे। बाय। आता मी जस्ट बसलेलो, इकडे वंदे भारत आलेली आहे, बघू शकता वंदे भारत ही खूप सक्सेसफुल वंदे भारत आहे असं म्हणतात या गाडीला। अहमदाबाद मुंबई सेंट्रल दरम्यान चालते ही, 20902 गाडी क्रमांक आहे। बघूया आता बाहेर जायला भेटते का, चला बघूया। बघा वंदे भारत, मी आलो कसं तरी त्या दादाच्या भरोशावर
आता आपली गाडीचा पण टायमिंग होत आलो आहे. तुझ्या पाऊस पण कंटिन्यू चालू आहे. पाऊस कंटिन्यू असल्यामुळे जास्त गेटवर पण यायला भेटणार नाही. खूप पाऊस आहे बिंदास. त्यामुळे लवकर तरी निघाली पाहिजे. आता वाजले किती? 8:51 तर झालेले आहेत. 10 मिनिटाने 15 मिनिटाने गाडी निघेल. बघूया त्याच्या आधी आपल्याला ह्या गाडीचं डिपार्चर बघायला भेटेल. ह्या गाडीचं पण डिपार्चर आहे. बघूया आता या गाडीचं डिपार्चर आपण सीटवरूनच बघूया, त्यामुळे काय हे नाही. चला भेटतो आतमध्ये तुम्हाला. गेटवर येणार नाही, पाऊस चालू आहे, येऊ नाही शकणार. बघा या गाडीचं आता डिपार्चर बघूया आपण पहिले तर थोड्या वेळाने. अजून सिग्नल नाही दिला, रेड सिग्नलच आहे. असं निघते बघूया. तर बघा अवंतिका एक्सप्रेसचं तर डिपार्चर झालेलं आहे. मोबाईल बाहेर नाही काढत आहे. आता पाऊस पडतोय मजबूत. गेटवर जाऊया. हा आहे इकडे. नुसतं पाणी झाले. खिडकी ओपन ठेवल्यामुळे नुसतं पाणी येते आतमध्ये. आणि खिडकी पण ओपन नाही खालची सीट आपल्याला भेटली पाहिजे. खालची सीट भेटली तर बरं. चालले अवंतिका एक्सप्रेस. फक्त भेटतो गेटवर जातो. चला आपल्या गाडीला पण डिपार्चर भेटलेला आहे, सिग्नल भेटलेला आहे. आपली गाडी पण निघाली आहे, बघू शकता. आपली गाडी पण निघाली आहे. भारी वाटते मला. एकटाच चाललो, एकटाच कुठे फिरत नाही. बघा आपल्या गाडीचं पण डिपार्चर झालेलं आहे मुंबई सेंट्रल वरून. पाऊस बघा, मजबूत पाऊस चालू आहे. काय पावसाला तोडच नाही. पाऊस नव्हता मुंबईत, पाऊस हवा बोलताना आता एवढा पाऊस पडतोय की मजा येते. मुंबई सेंट्रल वरून आपण निघालो आहे. बघा काय वापरू नाही शकत आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त मुंबईच्या बाहेर कुठेतरी निवांत एकट्या याच्यातच खूप आहे. बघा भारी वाटते. अरे सिग्नल भेटताच लगेच गाडी थांबली आहे. काहीतरी इश्यू असेल. आपल्यावर पोलीस दादा पण आहेत डब्यांमध्ये. टाटा मुंबई सेंट्रल. पण आहेत आपल्यासोबतच. ही मुंबईची शान, मुंबईची लोकल, मुंबईची आन आणि बाण शान सर्वच काही चाललंय. मुंबई नाईट व्ह्यू एक नंबर की नाही. मुंबई नाईट व्ह्यू म्हटलं मजा येते. ऑन टाइम आपली गाडी निघाली आहे, काही टेन्शनच नाही आपल्याला. बघा पुढे कसं काय काय थांबते, कुठे कुठे थांबते सर्व दाखवणार तुम्हाला ब्लॉग मध्ये. असंच बघत राहा, सर्व काही कळेल. कसं कुठे काय करतं काय नाही सर्व दाखवणार आहे मी. भेटत आतमध्ये जातो. भेटूया आपण ब्लॉग मध्येच. तर मी आलो सीटवर बसून बघूया म्हटलं नजारा. बघा जरा मुंबईचा. जास्त गेटवर पण नको, पाऊस खूप आहे त्यामुळे गेटवरून आतमध्ये आलो. नाईटला पण काय दिसणार नाही आपल्याला. नाईटला दिसलं असतं तर नक्की दाखवत आपल्याला.
मजा येते. पुढे बघा काय काय होतं काय नाही. वाटतं इतका प्रवास करतोय पण बरं वाटतं मला. कोणाची असं नाही खुशी नाही बोलणार नाही त्यामुळे नाही. बिंदास फिरायचं गेलं पाहायचं बिंदास एन्जॉय करायचा. बघूया आता एक स्टॉप जाते आहे. किती जण चढत आहेत किती जण नाही माहिती नाही. बघूया बघा लोकलला ओव्हरटेक. लोकलचं स्टॉप आहे त्यामुळे ओव्हरटेक झाला नाही तर ओव्हरटेक असता लोकलला होतोच. सेंट्रल लाईनला खूप मजा आहे लोकलची. खूप लेट असतात एक्सप्रेस मध्ये. आता ते तरी काय करणार. कसं काय करते कसं काय काय नाही. सध्या सीट जरा ओली त्यामुळे मी कम्फर्टेबल वगैरे जरा सीट बघा पूर्ण ओली झालेली ते पण असं कम्फर्टेबल नाही होत. बघूया बघा सॉरी भेटतो तुम्हाला दादर स्टेशनवरती. दादर आलं अशा प्रकारे. दादरला तर कोण आलं नाही. जास्त जण चढली नाहीत. बऱ्यापैकी रिकामच आहे. माझा पार्टनर तर अजून आला नाही. 47 नंबरचा ज्या सीटवर मी बसलेला आहे. बघूया दादरवरून पण गाडी निघते. बघूया माझा पार्टनर कोण आहे काय वैताग आला मला. वैताग म्हणजे तसा वैताग नाही एकट्याला झोप वगैरे येते त्यामुळे वैताग. मला प्रवास एन्जॉय करायचा आहे ना त्यामुळे बघूया आता. दादरवरून डिपार्चर होईल आता. हॉंगपेर दिलेला आहे. बघूया आता पुढे. बाय. बघा दादरवरून निघाले गाडी. आता बोरिवलीला येईल. बोरिवलीला पण गर्दी होईल बऱ्यापैकी. निघाले गाडी. ऑन टाइम आहे. एखाद दुसरा मिनिट इकडे तिकडे चालतो पण ऑन टाइम आहे. भेटतो आता पुढे बोरिवली स्टेशनला. बाय. माझा पार्टनर कधी आला नाही. पिझ्झा विकायला येतात मस्तपैकी. या गाडीला पालघरला थोड्या वेळानंतर पालघरला पण करतोय काय ते सर्व सीट आहे. माझी आजची एक आहे काय नाही. नॉर्मल बेनिफिट माझ्याच होतो. पालघर पण चाललंय. पालघर पण चाललंय अशा प्रकारे. पण माझ्या बाजूचं कोण आलं नाही. आरामात गर्दी पण होती त्यामुळे काही शूट पण करायला भेटलं नाही. गर्दी असल्यामुळे काय गर्दी होती. आता पुढे रश कमी झाले आहे आणि फ्रेश झालो. बघा आता इकडून निघालो आपण. बघूया आता पुढे जाऊन कसं काय काय होत आहे.
किलोमीटर आहे. तर बघूया आपल्याला काय लागतं. वरती बसलेलो आहे. वरती आहे आपली सीट. वरती बसून म्हणजे वरती बसायला कंटाळा आला, बाकी काही नाही, काय टेन्शन नाही. वरती बसायला कंटाळा आला. व्यवस्थित आहे. एक फ्रेश वगैरे झाले, खाल्ले, समोसा वाटलाय मस्त होतं. लस्सीची येते एकदम पद्धतशीर येते, पण लस्सी ट्राय नाही केली मी. त्यामध्ये आली तर नक्की नक्की जाता शकत. पाटील स्टेशनवरून आपण निघालो आहे. आपल्या गाडीला ग्रीन सिग्नल आहे, आता झाला रेड सिग्नल. प्रॉपर अशा पद्धतीने निघालो आहे आपण. लवकरच द्वारकाला पण भेटू. हे गुजरातचं सर्व त्यांची घरं वगैरे ते बघा, किती छान वाटते. रो हाऊस टाईप आहे घर, किती भारी वाटते. बघू शकता वातावरण जसं छान आहे. तर गरमी आहे, पावसाचे काही लक्षण दिसत नाही तिथे. बघूया चला, भेटतो तुम्हाला. बाय बाय. द्वारका स्टेशनला आलेलो आहोत. आता मी जाईनच खाली द्वारका. मी आता उतरेनच गाडी थांबल्यावर, दाखवेनच. ही आपली द्वारकाला एंट्री झालेली आहे. अशा प्रकारे एक नंबर भारी वाटते. एकदम फिलिंग ढगात आहे, एकदम फिलिंग ढगात आहे. एकदम भारी वाटते. आता बघूया, खाली जाऊन दाखवतो तुम्हाला स्टेशन आणि ट्रेनला. बाय 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 बाय. उतरलं असं प्रकारे मी द्वारकाला. बघू शकता भारी, एकदम स्टेशन भारी आहे. आता कुठून बाहेर पडायचं काय आहे सगळं बघूया आणि तुम्हाला दाखवतो थोडं. ट्रेनला बाय बाय करूया आपण. आवाज येतो की नाही माहिती नाही. बघूया आता ही ट्रेन चाललेली आहे आणि अशी दाखवते. चला बाहेर. आता आपण ट्रेनला बाय बाय करूया. ही आपली ट्रेन आहे आणि ट्रेनला बाय बाय करून मग आपण जाऊया पुढे. आता इकडून तर निघाले, बघू शकता आता आपण. आणि त्यानंतर ना आपण जाऊया बाहेर, ऑटो बघूया आणि मग निघूया. बघा ट्रेन निघाली आपली. टाटा बाय बाय ट्रेन. 2 मिनटं नंतर फोटो काढू आपण. मंदिर के लिए भी मंदिर के लिए जाने वाला होता, पहले होटल फिर मंदिर जाने वाला. फिर भी ऑटो तो नहीं आएगा, मैं भी फर्स्ट टाइम में आया. ठीक आहे. बघा आपली ट्रेन चालली आहे आता आणि आपण पण निघूया आता आपण. हे बघा ट्रेनला बाय बाय करूया. बाय बाय. आता द्वारकाला जाऊया बाहेर. ऑटो कुठून भेटते कसं काय आहे ते आता. हे द्वारकाच्या बाहेर आलो आपण. खूप आवाज आहे. माझा पब्लिक फेअर एक आहे ना, तो आता नाहीसा झाला आहे. आता आवाज येतो की नाही मला माहिती नाही, पण थोडा एअरफोन घ्यायला लागेल बहुतेक. आणि मग एअरफोन घेऊन जरा आवाज क्लिअर येईल असं वाटते मला. बघूया, भेटूच मला ऑटो भेटल्यावर. बाय बाय. मग आपल्याला ऑटो पण भेटलेली आहे अशा प्रकारे. त्याच्यावाल्या दादांनी घेतलेलं
नंतर ना जाऊ. बघा ऑटो भेटलेली आहे. हॉटेलमध्ये बस, हॉटेल जाऊया हॉटेलकडे आणि फ्रेश वगैरे होऊ देऊया आणि मग आरामात 4 वाजता आपण दर्शनाला जाऊया. दादा गर्दी है ज़्यादा उधर मंदिर में? सब जगह में भीड़ तो सब जगह में भैया रहेगा है ना. नहीं मतलब अभी कैसा ये नहीं है ना. आपको इधर का लोकल साइट सीन वगैरह करना है द्वारका नागेश्वर रोड इधर आप नंबर ले लेना ऑटो का. ओके चलेगा. दादांनी पण आपल्याला नंबर सांगितले. नागेश्वर ज्योतिर्लिंग वगैरे सर्व फिरायचं आहे. तो घूमना है तो नंबर ले लो ना. ठीक है चलेगा. उतरते वक्त आपका ले लेतो नंबर. हाँ उतर के ले लो. हां बघा आता पोहोचू आपण आपल्या रूमजवळ म्हणजे हॉटेलजवळ. हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. आपण असं डॉर्मेटरीमध्ये थांबलो आहे. डॉर्मेटरी एकट्याचं सिंगलला बेड असतो. तर फायनली आपण हॉटेलवर पोहोचलेलो आहोत. ते डॉर्मेटरी रूम आहेत. खूप बजेट फ्रेंडली आहेत आणि खूप बजेटनुसार आहेत. काही जास्त पे करायला लागले नाही काही नाही. तर खूप बजेट फ्रेंडली. आपल्याला आता चेक इन केलं आहे. उद्या सकाळी 9 वाजता मी चेकआउट करेन फक्त 350 रुपयामध्ये. मी यांचे डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये देईनच, खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर अशी बघा अशी सुविधा आहे. प्रॉपर वॉशरूम्स वगैरे आहेत इथेच आणि इथे आतमध्ये रूम आहेत. मस्त असे डॉर्मेटरी टाईप आहे आणि फुल्ली ए सी आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही. खूप बरं वाटतं, खूप रिलॅक्सिंग वाटतं आहे. थोडी लॉकरची सुविधा थोडी चांगली हवी होती. मग बाकी काय नाही. बाकी खूप बेस्ट हॉटेल आहे. मी आता डायरेक्ट दुसरा एपिसोडमध्ये करेन. मी द्वारका कसं फिरलो काय फिरलो सगळं दाखवेन. तर हा ब्लॉग इथे मी संपवतो. पूर्ण माझा जर्नीचा पूर्ण टूरचा मी ट्रेनमधून इथपर्यंत कसा आलो त्याचा पूर्ण. ते खूप ऊन आहे त्यामुळे डोळ्याला त्रास होतो खूप. आणि कसा वाटला ब्लॉग हा पहिला माझ्या जर्नीचा फर्स्ट माझी सोलो ट्रिप कशी वाटली मला नक्की सांगा, नक्की कमेंट करा. चला भेटू आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये. कसं द्वारकाधीश गोमती घाट वगैरे मी फिरतोय ते बघूया आणि मग हे करू. ठीक आहे. बाय टाटा.